आजचा दिवस असा होता की काम कमी आणि खाणं जास्त आणि त्यातच आपल्या टोलवर गोट्याबाईची एंट्री। आता नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी नेहमीप्रमाणे कामावर निघालो, पण काय सांगू, ऊन इतकं होतं की अंगातून घामच निघत होता। मग काय सरळ एका दुकानात थांबलो आणि थंडगार मसाले ताक घेतले, एकदम फ्रेश वाटलं। त्यानंतर भेटले आपले बाळूमामा, थोडं बोलणं झालं आणि डायरेक्ट रॅम्पवर हजर झालो आम्ही दोघे पण। रॅम्पवर आलो तर आपले मित्र आकाश भाऊ एवढे बिजी की बोलायलाच वेळ नाही, आणि हा आपला कार्तिक भाऊ नेहमी ब्लॉग पासून लांबच पळतो। मग आज ठरवलं भाऊ आज तुला ब्लॉग मध्ये आणल्याशिवाय सोडणार नाही, आणि गोकुळानं तर आपल्या स्टाईल मध्येच मग सुरू केलं काम। मग थोड्याच वेळात भूक लागली, मग रोहित दादाला सांगितलं भाऊ एकदम झक्कास वेळ घेऊन ये। वेळ आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त ताव मारला, त्यावरच घरून आणलेला गरमागरम पास्ता, वा चव तर एकदम भारी। त्यातच एक कलिंगड भेटलं, मग काय लगेच कलिंगड कापला, मस्त थंडगार खाल्लं। आता तुम्ही म्हणत असाल आज अक्षू भाऊने फक्त खाण्याचाच ब्लॉग केला, बात तो सही है। मग नंतर मी गेलो दुसऱ्या रॅम्पवर आपल्या भावांकडे। भावांची जाम मजाक मस्ती चालू। अच्छा। आणि हा आपला गणू भाऊ, म्हटलं भाऊ आपल्या आयफोन मध्ये फोटो काढ, पण तो इतका बिझी की फोटो काढायला वेळ नाही। तेवढ्यात आपल्या टोलवर डायरेक्ट गोट्याबाई आले। मग म्हटलं गोट्याबाई सोबत एक फोटो काढायलाच पाहिजे, मग थोडं बोलणं करत मस्तपणे फोटो काढले।